आपलं आयुष्य म्हणजे गोष्टच आहे, नाही का? आणि या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपलं आरोग्य. पण जर ही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी नसेल तर? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ही कहाणी आपण बदलू शकतो. चला बघूया कशी. आपल्याला साधारणपणे काय वाटतं, की जोपर्यंत काही दुखत नाही, काही त्रास होत नाही, तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण खरं आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणं नाहीये. ते म्हणजे आतून मजबूत असणं. एक अशी ताकद जी आपल्याला आजारांपासून दूर ठेवते. आणि इथूनच आपल्या कथेचा पहिला भाग सुरू होतो. एक अशी समस्या जी आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात अगदी नकळतपणे वाढत जाते. खरं तर आपण एका विचित्र खेळात अडकलो आहोत. आपण आजारी पडण्याची वाट बघतो आणि मग त्यावर धावपळ करून उपचार शोधतो. हे अगदी तसंच आहे जसं आग लागल्यावर ती विझवायला धावणं, पण आग लागूच नये यासाठी आधीच काहीच न करणं. जरा विचार करा, भारतातले जवळपास 80% लोक डॉक्टरांकडे तेव्हाच जातात जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. आपण शेवटच्या क्षणापर्यंत का थांबतो? आणि याचा परिणाम किती धक्कादायक आहे बघा. भारतात होणाऱ्या मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे 30 ते 69 या वयोगटात होतात. म्हणजे आयुष्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या काळात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडतं, तेव्हा त्याचा त्रास फक्त त्या एका व्यक्तीला होत नाही, तर तिच्या कुटुंबाला, कामाला, स्वप्नांना सगळ्यांनाच होतो. कुठलाही आजार एका रात्रीत होत नाही. तो एका हळूहळू चालणाऱ्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असतो. चला, हे समजून घेऊया की आपलं शरीर हळूहळू आजारपणाकडे कसं झुकतंय. हे बघा, हे किती सोपं आहे. वेगवेगळ्या पोषक तत्वांची कमतरता आपलं शरीर हळूहळू पोखरत जाते. काही गोष्टींचे परिणाम लगेच दिसतात, जसं की ऑक्सिजन किंवा पाण्याची कमतरता. तर काहींचे परिणाम दिसायला वर्षानुवर्ष लागतात. निरोगी असण्यापासून ते आजारी पडण्यापर्यंतचा हा 5 टप्प्यांचा प्रवास आहे. पहिला टप्पा म्हणजे आरोग्य. मग शरीर जुळून घ्यायचा प्रयत्न करतं. मग ते थकतं, बंड करायला लागतं आणि मग येतात पूर्व आजार. आणि सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे आजार. लक्षात घ्या, आजार हा शेवटचा थांबा आहे, सुरुवात नाही. मग खरा प्रश्न हा आहे की या चक्रातून बाहेर पडून निरोगी आयुष्याच्या मार्गावर परत येणं खरंच शक्य आहे का? आणि हो, या प्रश्नाचं उत्तर आपल्या कथेच्या नायकाकडे आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती, आपला आतला संरक्षक. आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजे फक्त एक ढाल नाहीये. ती आपल्या शरीराची एक अत्यंत हुशार ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी आपलं आरोग्य टिकवून ठेवण्याचं काम करते. आजकालचे बहुतेक आजार हे याच रोगप्रतिकार शक्तीच्या असंतुलनाचा परिणाम आहेत. एकतर ती प्रमाणापेक्षा जास्त सक्रिय होते आणि स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते, किंवा मग ती सुस्त होते आणि बाहेरून येणारे धोके ओळखूच शकत नाही. पण आपल्या आरोग्याच्या या गोष्टीतून एक खूप महत्वाचा भाग हरवला आहे. आपल्या शरीराला फक्त जेवणरूपी इंधन नकोय, तर ते इंधन वापरायचं कसं याच्या सूचना म्हणजे एक आराखडा हवाय. हे असं आहे की घर बांधायला विटा आणि सिमेंट तर आहे, पण ते कसं लावायचं, कुठे लावायचं याचा नकाशाच नाहीये. म्हणजे फक्त पोषण पुरेसं नाही, रोगप्रतिकारशक्तीला त्या माहितीची, त्या आराखड्याची गरज आहे, ज्यामुळे तिला कळेल की काय, केव्हा आणि कसं करायचं. याच क्षमतेला रोगप्रतिकार बुद्धिमत्ता असं म्हणतात. ही फक्त शरीराला पोषण देण्यापलीकडची गोष्ट आहे. ही आहे अचूक काम करण्याची क्षमता. मग प्रश्न येतो की ही हरवलेली बुद्धिमत्ता परत कशी मिळवायची? त्यासाठी एक अतिशय सोपी चौकट आहे. हे 4 महत्वाची कामं आहेत जी एक बुद्धिमान रोगप्रतिकारशक्ती करते. पहिलं, धोक्याला ओळखणं. दुसरं, योग्य प्रतिसाद देणं. तिसरं, त्या धोक्याला लक्षात ठेवणं, जेणेकरून तो परत येऊ नये. आणि चौथं, काम झाल्यावर स्वतःला शांत करणं. प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. आणि जेव्हा ही बुद्धिमत्ता शरीराला परत मिळते, तेव्हा आरोग्याची कहाणी पूर्णपणे बदलते. पडझडीची जागा चैतन्य घेतं. जिथे आधी फक्त कसाबसा दिवस ढकलण्याचा संघर्ष होता, तिथे आता ऊर्जा आणि निरोगीपणाची एक नवीन ताजी भावना येते. मग आपण आपल्या आरोग्याच्या समस्यांचे केवळ बळी राहत नाही, तर आपण आपल्या आरोग्याचे चालक बनतो. नियंत्रण आपल्या हातात येतं. हा एक खूप शक्तिशाली संदेश आहे. लक्षात ठेवा, आपलं आरोग्य पुन्हा घडवता येतं. आपली कहाणी अजूनही बदलू शकते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ही संपर्क माहिती आपल्यासमोर आहे. आणि शेवटी हा एक विचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे.
आपलं आरोग्य म्हणजे दगडावरची रेष नाही, ती एक जिवंत, बदलणारी रचना आहे, जिला आपण योग्य माहिती आणि साधनांच्या मदतीने पुन्हा एक नवा, सुंदर आकार देऊ शकतो.